चला सामना त्वरित सुरू करायचा आहे मित्रांनो. बॅड लाईटची समस्या होणार नाही. शेतकरी राजा नक्की आपल्याला या ठिकाणी नक्कीच बघितलं गेलं तर बैलांना घेऊन घरी येण्याचा प्रयत्न करतात. आपल्यालाही प्रत्येकालाच घरी जायचं आहे. विनंती असेल या ठिकाणी थोडासा वेळ वाचवायचा आहे, कारण की मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की नसेल पण म्हाताऱ्या माणसाला नक्कीच माहीत असेल की बैलांची जोडी या ठिकाणी नंदी बैल आपल्या धर्तीवर का आहे. छोटीशी थोडक्यात या ठिकाणी स्टोरी मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी नंदी बैलाला शंकराने सांगितलं पृथ्वी तलावरती जा आणि सांग 3 बार नहाना चाहिए 1 बार खाना चाहिए, पण नंदी तो नंदीच त्याने येऊन शेवटी उलटं सांगितलं 3 बार खाना चाहिए 1 बार नहाना चाहिए. तर यावेळेस शंकराने विचारलं की तुम्ही काय सांगितलं, तर मी असं सांगितलं. तर त्यावेळेस नक्की 3 वेळेसचं पोट भरून शेतकरी राजा देईल कोण. त्यामुळे नंदी बैलाला मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी या पृथ्वी तलावर पाठवलं, ही गोष्ट आहे. वळू या ठिकाणी मैदानाकडे स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू मात्र निघून चाललाय. 4 धाव्यांसाठी चौकार येणार आहे. पहिल्या चेंडूवरती राहुलच्या बॅटमधनं हा सुंदर असा प्रहार, चेंडू सीमा रेसा पार, धावा मिळणार 4. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होते 4 धावेने. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र निघून गेलाय काव कॉर्नर रिजन मधून सीमारेषेच्या पलीकडे. राहुलच्या बॅट मध्ये पुन्हा एकदा 4 धावा येत आहेत. पुन्हा एकदा याही वेळेस मात्र आक्रमक स्ट्रोक, यावेळेस मात्र गॅप आणि रेस लागले जाईल. रेस मात्र या ठिकाणी नक्कीच जिंकली बहुतेक चेंडूने की नाही. या ठिकाणी चौकार असेल. याही वेळेस 3रा चौकार सलग राहुलच्या बॅटमधनं 4 धावा येणार आहेत. 12 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचणार आहे. या 12 धाव्यां धावफलकावरती वाढ ही होते. चांगला प्रयत्न राहिलाय. प्रयत्नाती परमेश्वर मित्रांनो, प्रयत्न तर करावाच लागणार आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता संघासाठी कुठेतरी कमी धावा देण्याचा, कुठेतरी धाव वाचवण्याचा प्रयत्न, पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला गेला आणि चेंडू सीमारेषा पार निघून गेला. चौकारांची हॅट्रिक यावेळेस बघायला मिळते राहुल यांच्याकडनं. पुन्हा एकदा बघणार आहोत. पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक ठरलं जातं आतापर्यंत पंढरीनाथाचं, आणि आज पंढरीनाथ आपण बघतो दत्तनगर संघाकडनं पहिलं षटक जबाबदारी षटक आहे, परंतु या ठिकाणी आतापर्यंत खूप काही धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये विष्णू यांच्याकडे चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण, 2 धावेचा प्रयत्न. इथं मात्र ताळमेळ चुकलाय आणि विकेट लागते राहुल यांची. 1 एक्स्ट्रा धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये प्रयत्नात अयशस्वी ठरले जात आहेत. ताळमेळ या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे, कॉल करणं गरजेचं आहे. या ठिकाणी हा झेल होईल, धाव होईल की नाही. तर या ठिकाणी ताळमेळ चुकला आणि आपले विकेट मात्र चुकवावे लागते. नवीन फलंदाज जातील मैदानामध्ये मिस्टर केशव बहिरम. चला मित्रांनो, दत्तनगर संघाला विनंती असेल थोडंसं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावा, कारण की बॅडलाईट समस्या तुम्हाला तर येणार नाही फलंदाजीच्या वेळेस. यावेळेस शॉर्ट पॉईंट मधनं चेंडू मात्र डीप पॉईंट कडे निघून चालला अलॉंग द कार्पेट. चेंडू मात्र बघायला सीमेरेषे पार जाईल की नाही, आणि नक्कीच या ठिकाणी 2 धावा तर झाल्या. 3ऱ्या धावेसाठीचा प्रयत्न राहील आणि 3री धाव मात्र इथं पूर्ण होणार आहे. षटक समाप्त होणार नाहीये, 1 चेंडू बाकी आहे. 16 धावा धावफलकात लागल्या जातील. पहिले 3 चौकार, त्यानंतर सिंगल धाव, 1 धावबाद फलंदाज झाला. त्यानंतर या चेंडूवरती 3 धावा, असे एकूण 1 धावसंख्या जर बघितली असतील तर 16 अंकावरती असणार आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर पहिल्या षटकातील पंढरीनाथाचा हा शेवटचा चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये आपण बघणार आहोत परताना धावपट्टीवरती. यावेळेस नक्की फ्लिक केलाय चेंडू मात्र बघणार आहोत. पुन्हा एकदा थोडासा दबाव फलंदाजाकडनं क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र चालला मिड विकेटच्या दरम्यान, आणि यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण राहिले, परंतु तत्पूर्वी 2 धावा नाही. यावेळेस मात्र 3 धावेंचा प्रयत्न राहील. षटक समाप्त होईल. क्रमांक पहिला 16 + 3 19 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस 1 गडी बाद. न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर संघाची धावसंख्या बघत आहोत आतापर्यंत. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी कुणाकडे असेल? बहुतेक विष्णू जात आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. मागडे षटक पंढरीनाथ यांच्या ठिकाणी आतापर्यंत राहिला असेल.
कारण की खूप वेळापासून दत्तनगर संघाला थांबावं लागलं होतं, थोडा वेट करावा लागला होता. कारण की मित्रांनो म्हणतात ना, तापल्या तव्यावरतीच चपाती भाजली जाते. थोडेसे थंड राहिले, थोडा वॉर्मअप त्यांचा कमी राहिला. बहुतेक पावड्या खाऊन या ठिकाणी नक्कीच गोलंदाजांचं काहीतरी या ठिकाणी मनोबल खचावलं गेलं असेल, त्यामुळेच बहुतेक या ठिकाणी षटक खराब टाकलं गेलं. पण पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे, म्हणून या ठिकाणी नक्कीच अडचण ही कोणती राहिली नाही. एक फलंदाज बाद झाला, जरी धावा गेले असते परंतु महत्त्वाचा फलंदाजाला बाद करणे यशस्वी ठरलेत. 19 धावा आहेत धावफलकावरती. विष्णू यावेळेस बॅटची कडा घेत चेंडू मात्र फटका चांगला असेल. एक धाव कंप्लीट होते, पॉईंट मध्ये चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण यावेळेस नक्की दुसरी धाव घेऊ दिली जाणार नाहीये. सिंगल धावती समाधानी राहावं लागणार. 7 चेंडू आणि 20 धाव्यांची या ठिकाणी बघत आहोत. धावफलकावरतील वाढ 20 धावा इथे लागल्या गेलेल्या. पुन्हा एकदा दिलीप नावाचा डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक एनवरती आपण बघणार आहोत. आलेल्या प्रेक्षकांचं, पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं, ग्रामस्थांचं, मार्गदर्शकांचं, ज्येष्ठ नागरिकांचं, त्या समेत त्या ठिकाणी आलेल्या सर्वच लहान थोर बाल कलाकारांचं या ठिकाणी न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. विष्णू यांच्या षटकातील पुढचा चेंडू असेल षटक क्रमांक 2, त्यातील पहिला चेंडू या ठिकाणी सिंगल धावेचा राहिला. दुसऱ्या चेंडूवरती आपण बघणार आहोत काय परिणाम येईल, काय नक्की धावा येतील, किती धावा येतील हे बघणं सुद्धा या ठिकाणी उचित ठरेल. षटकातील दुसरा चेंडू आपण बघणार आहोत विष्णू यांचा दिलीप यांच्यासाठी. वाट शॉट, लवली फटका. यावेळेस एक टप्पा चेंडू सीमारेषा पार, येणार चौकार. 4 धावा. बाबांच्या अपेक्षा मात्र पूर्ण झाले. चौका मार आणि चौका मात्र मारला गेलाय दिलीप कडनं. या चौकाऱ्यान धावसंख्या असणार आहे 24 अंकावरती. कारण की या ठिकाणी आवाज जरी पोहोचला नसेल परंतु त्यांना जग दाखवण्यासाठी बाबांनीच प्रयत्न केलेत, त्यामुळेच या ठिकाणी बाबांचा शब्द त्यांच्या कानावरती नकळतपणे गेला असेल आणि चौकार मात्र त्यांनी या ठिकाणी खेचून दाखवला आपल्या बापासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका. हवे चेंडू या ठिकाणी षटकाराने मन भरत, चौकाराने मन भरत नव्हतं, षटकार मारून या ठिकाणी मन भरून दिलंय. 2 चेंडू मध्ये 10 धावा येत आहेत आणि बघणार आहोत पुन्हा एकदा विष्णू यांचं या ठिकाणी षटक मागणं ठरवण्याचा प्रयत्न राहील. धाव संख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे, 30 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. 30 धावा. पुन्हा याही वेळेस आवाज पोहोचला आणि या ठिकाणी चेंडू मात्र सीमारेषा पार पोहोचला. षटकार येणार आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू मध्ये 3 बाउंड्रीज, 1 चौकार, त्यानंतर सलग 2 षटकार. 36 धावा कंप्लीट होणार आहे. कमालीचे फलंदाज. चेंडू आला स्लॉट मध्ये, पाठवून दिले सोयाबीनच्या प्लॉट मध्ये. षटकार येतोय. पावड्याच्या नक्कीच कढईमध्ये, तेलामध्ये कढई त्या ठिकाणी पडला गेला नाही, हे महत्वाचं असेल. दोन षटकार, 1 चौकार, 1 सिंगलच्या मदतीने जवळजवळ 17 धावा खर्च केल्या होत्या या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या, 19 धावा होत्या, माफ करा. 36 धावा. यावेळेस फटका फसलाय मित्रांनो. या ठिकाणी नक्कीच हप्त्यामध्ये केवळ एकच रविवार असतो. 3 तुम्हारी तर 1 हमारी. इथं विकेट लागली होती दिलीप यांची, परंतु छोटीशी पारी पण महत्त्वपूर्ण पारी या ठिकाणी दिलीपची समाप्त होते. नवीन फलंदाजाला जावं लागेल केशव गावित. यावेळेस मैदानावरती दाखवत होते केशव बैरम यांना साथ देण्यासाठी. षटक क्रमांक 2 मधील अंतिम चेंडू या ठिकाणी विष्णू यांचा आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा केशव गावित डावखुराचा फलंदाज यावेळेस मैदानावरती दाखल होणार आहेत. केशवाची आणि केशवाची जोडी या ठिकाणी मैदानावरती जमली जाईल की नाही हे पण बघणं या ठिकाणी उचित ठरेल. बघणार आहोत. षटकातील मला वाटतं ते अंतिम चेंडू या ठिकाणी बघायला मिळेल. वाट बॉल, कमालीचा चेंडू, षटक समाप्त होते. क्रमांक 2 पंचांचा ठिकाणी षटक समाप्त इशारा येतोय. गोळा खालचा एक खेळाडू मात्र या ठिकाणी जर बघितलं पंचांच्या भूमिकेत आहेत, त्यासमेत किशोर आहे मात्र या ठिकाणी जयपूरकडनं बिलॉंग करणार आहे. एक चांगले खेळाडू हे पण मात्र या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत स्ट्रायकर पंच म्हणून काम बघतायत. वेळ वाचवा, वेळ वाचले तर सर्वच गोष्टी या ठिकाणी मित्रांनो मिळेल. पैसा आणि वेळ वाचली तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला कुठेतरी त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी वेळ तर वाचवा, कारण की आपण बघतो वेळ कधी कशी कुणावर सांगता येणार नाही. रामालाही रात्री राज्य मिळालं, तो सकाळी उठून बघितलं तर वनवास मिळाला, तोही 14 वर्षे भोगावा लागला. त्यामुळे नक्की बॅडलाईच्या स्वरूपात कोणत्याच संघावरती वनवास येणार नाहीची दक्षता मात्र आपल्यालाच घ्यायची आहे.
मिस्टर गंगाराम 87 नंबरच्या जर्सीमध्ये आपण बघणार दत्तनगर संघाकडून षटक क्रमांक 3 ची जबाबदारी त्यातील पहिला चेंडू असेल उजव्या हाताचा फलंदाज केशव बहिरम यावेळेस स्ट्राईकिंगवरती आपण बघणार आहोत चांगली या ठिकाणी नक्की फलंदाजी राहिली आतापर्यंत परत 2 सलामीवर फलंदाजांना बाद व्हावा लागलेला आहे केशव आणि केशवची जोडी मात्र मैदानात आपण बघणार गंगारामचा पहिला चेंडू असेल षटक क्रमांक 3 मधील शॉर्ट प्लेनचा चेंडू यावेळेस गॅप मात्र मोठा आहे तिथे बघणार गॅप कव्हर होईल की नाही की चेंडू या ठिकाणी सीमारेषा पण निघून जाईल नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण 2 धावा तत्पूर्वी या ठिकाणी पूर्ण होत आहेत या 2 धावे धावफलकावरती वाढ होणार आहे धावसंख्या भर पडली जाईल धावसंख्या 38 या अंकावरती असेल अक्रॉस द लाईन फटका यावेळेस पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिला डीप मिड विकेट काउ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातोय थ्रो मात्र चांगला राहिला जलद गतीचा परंतु तत्पूर्वी जलद गतीने 2 धावा कंप्लीट केल्या जाते 40 धावा कंप्लीट होणार आहे गंगारामचं हे षटक आपण बघत आहोत क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं आणि त्यामधील 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 टोळीच्या माध्यमातून 4 धावा खर्च केलेल्या आहेत सुंदर फटका यावेळेस 6वे मध्ये चेंडू कमालीची फटकेबाजी फटक्यात वजन धावा एकासोबत अर्धा डझन 6 धावा येतात षटकार येणार आहे धावसंख्येत भर पडली आहे धावसंख्या 46 अंकावरती जाणार आहे इथं यावेळेस बहुतेक या ठिकाणी केशवचा झेल टिपला जाईल एक तेरे दुसरे हमारे विकेट लागले जाते इथं केशवच्या स्वरूपात तिसरा धक्का गंगापूर या संघाला बघायला मिळतोय 46 अंकावरती चला वेळ वाचवा मित्रांनो फलंदाजाने लवकरात लवकर मैदानावरती जायचं आहे या ठिकाणी बघणार आहोत 10 धावा जरी खर्च केले असते 10 धावा खर्च करायला लावणाऱ्या फलंदाजाला बाद मात्र केलंय केशव बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मिस्टर विलास मात्र मैदानात आले असे षटक क्रमांक बघतो आपण या ठिकाणी तिसरं त्यातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे मिस्टर गंगाराम यांच्याकडनं बघणार आहोत इथं या ठिकाणी 2 चेंडूमध्ये कमबॅक केला जाईल की या ठिकाणी पुन्हा एकदा धावा खर्च केल्या जातील पुढचा चेंडू आपण बघणार आहोत चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे वेळ अजून आपल्याकडे कमी आहे असं लक्षात येता येईल मित्रांनो वेळ वाया जाणार नाहीची दक्षता आपल्यालाच घ्यायची आहे चांगला फटका राहिला यावेळेस वाकून झोकून फटका खेळला चेंडू मात्र डीप पॉइंटला 2 धावांचा प्रयत्न राहील आणि या 2 धावा मात्र नक्की मिळणार आहे धावसंख्या 48 अंकावरती असणार आहे अंतिम चेंडू अजूनही बाकी असेल षटक क्रमांक 3 मधील इथं बहुतेक या ठिकाणी नक्कीच पंचांचा बोट आबाळाकडे जातोय विकेटही लागले जाईल षटकही समाप्त होईल 4 फलंदाज बाद होत आहे 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 48 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाजाला धावा लागेल धावा मात्र चांगल्या आहेत आतापर्यंत 16च्या सरासरीने धावसंख्या असणार आहे परंतु या ठिकाणी विकेटही मात्र 4 गमवायला लागलेला आहे थोडीशी घाई मात्र करताना आपण बघितलेला आहे फलंदाजांना फटकेबाजी करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न राहिला नाही परंतु या ठिकाणी बघितलं तर गोलंदाजी चांगली आहे परंतु धावा खर्च मात्र जास्त झाले 16च्या सरासरीने जवळजवळ 48 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल मित्रांनो दीपक गोलंदाजी ट्रॅकवरती येतात पुन्हा एकदा आमच्या महिला भगिनी मात्र या ठिकाणी रस्त्याच्या साईड मैदानाच्या साईडने या ठिकाणी घराच्या दिशेने जाताना त्यांना दिवसभर मळ्यात काम असतं संध्याकाळी नक्कीच या ठिकाणी स्वयंपाक पाणी बनवावं लागतं खूप काही काम महिलांच्या नावे करून दिलेलं आहे धावसंख्या 48 आहे चांगला फटका यावेळेस बघायला मिळतो डीप पॉइंटला चेंडू या ठिकाणी जातोय तिथे नो मॅन्स लँड मध्ये रिजन मध्ये चेंडू मात्र टप्पा घेतोय
धावा मात्र या ठिकाणी नक्कीच आपण जर बघितल्या 2 आलेले आहेत संघासाठी आणि 2 धावेने जर बघितलं संघाचं अर्धशतक मात्र पूर्ण होत आहे. 50 धावा कंप्लीट होत आहेत. 50 धावा गंगापूर संघाच्या बघायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका राहिलाय. डीप पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे. डीप पेक्षा कव्हरला 2 धावा यावेळेस 52 धावा कंप्लीट होणार आहेत आणि 2 धावेन धावफलकावरती वाढ होते. धावसंख्या 52 अंकावरती असणार आहेत. चांगली धावसंख्या दीपकच्याही गोलंदाजी 4थ्या क्रमांकाचं षटक अजूनही 1 षटक बाकी असेल. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2-2 अशा 4 धावा खर्च केलेल्या आहेत दीपकने. यावेळेस अलंग कार्पेट चेंडू शॉर्ट मिड विकेटला बघणार आहोत. पुन्हा एकदा एका धावेसाठी प्रयत्न राहील. थोडासा दबाव मात्र टाकला गेला होता आणि या दबावाखातीर एक सिंगल धाव इतर येते. धावसंख्येत एकने भर पडलेली आहे. धावसंख्या 53. जाऊया आता मैदानाकडे. खेळाकडे नक्कीच खेळ चांगला आहे. रंगतदार असा खेळ आहे कारण की सुंदर असं हे मैदान आहे. कळवण तालुक्यात म्हटली तर अव्वल दर्जाचं मैदान आणि यावेळेस बघणार आहोत एका सिंगल धावेसाठी शॉट फाईन लेगला चेंडू मात्र बघितला असेल. तिथं गोलंदाजाने चेंडूला फील्ड केला आणि तत्पूर्वी या ठिकाणी सिंगल धावेचा प्रयत्न राहिला असेल. 1 धाव येते यावेळेस. धावफलकावरती एकनेच भर पडली जाईल. धावसंख्या 54 अंकावरती असणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 टोळी 2 सिंगलच्या मदतीने 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र चेंडू आला स्लॉट मध्ये पाठवून दिला. पुन्हा सोयाबीनच्या प्लॉट मध्ये विहिरीमध्ये गेलाय की नाही बहुतेक षटकार आलाय आणि नक्कीच 4 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या होत्या. त्यानंतर ज्या एका चेंडूवरती षटकार म्हणजे अशा 12 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केलेल्या आहेत आणि 60 धावा मात्र कंप्लीट होणार आहेत. अजूनही या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू बाकी असेल. त्यानंतर अजून पुढील 6 चेंडू बाकी असणार आहेत. बॅटची कडा घेत पुन्हा एकदा यावेळेस बाद करण्याची नामी संधी केशव गावित यांना, परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू सुटलाय. धाव सोडावी लागेल. विकेट मात्र सोडावी लागेल. षटक क्रमांक 4 समती इसारा पंचांच्या वतीने येतोय. शेवटचं षटक मात्र बाकी असणार आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये बघणार आहोत या 61 धाव्यांमध्ये धावा ऍड केल्या जाणार किती हे पण बघणं चांगलंच ठरेल. पुन्हा एकदा षटकारांची आतषबाजी बघायला मिळतोय. काय कमालीची फटकेबाजी मित्रांनो. झेल सुटला नसता त्या ठिकाणी हा षटकार बघायला मिळणार नसता. शेवटचा षटक गंगाराम यांच्याकडे आपण बघणार आहोत. 6 धावेन पुन्हा धावफलकावरती भर पडल्या. धावसंख्या असणार आहे 67 धावा इथे धावफलकावरती लागल्या जातील. पुढचा चेंडू या ठिकाणी गंगाराम यांचा शेवटचा षटक असणार आहे. यावेळेस पण काही प्रयत्न चांगले लॉंग ऑफला चेंडू जातो. 1 धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहील. दुसरी धाव कंप्लीट होईल. एक मोठं टार्गेट उभारण्याचा प्रयत्न राहिला कारण की दत्तनगर संघाने त्यांच्या पहिल्या 2 सामन्यामध्ये चांगली धावसंख्या उभारली होती. कारण की जवळजवळ 78 धावा कंप्लीट केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आतापर्यंत या ठिकाणी गंगापूर या संघाकडनं बघायला मिळतोय. यावेळेस जल टिपला जातोय आणि नक्कीच धावसंख्या आपण जर बघितली या ठिकाणी नक्कीच असणार आहे ती 69 या अंकावरती आणि इथून या ठिकाणी नक्कीच शेवटचे 3 चेंडू बाकी असणार आहे. पहिले 2 चेंडू आपण जर बघितले असतील 6 धावेंचा 6 षटकार प्लस 1 टोळीच्या पद्धतीने एकूण 8 धावा खर्च केल्या होत्या.
नवीन फलंदाज नितीन पाडवी मात्र यावेळेस मैदानावरती दाखल होणार आहेत. बघणार आहोत त्या ठिकाणी नक्कीच पुढचा चेंडू गंगाराम यांचा आपण बघणार आहोत. नवीन आलेल्या फलंदाज नितीन यांच्यासाठी असेल. प्रयत्न दोन्ही संघ करतायत परंतु या ठिकाणी टार्गेट मोठं ठेवलं जाते. पहिल्यापासूनच नक्की विकेट तर जात आहेत परंतु आतापर्यंत धावा चांगल्या पद्धतीने आलेल्या आहेत. जवळजवळ 5 फलंदाज बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज कडा घेत चेंडू फर्स्टलीमध्ये दाखल होतोय. एका धावेचा प्रयत्न मात्र राहील. सिंगल धाव या चेंडूवरती येईल. धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचणार आहे 70 अंकावरती. 2 चेंडूचा खेळ गंगारामच्या गोलंदाजीमध्ये बाकी असणार आहे. बघणार आहोत या 2 चेंडूंमध्ये किती धाव्यांचं कलेक्शन होईल. या 70 धाव्यांमध्ये किती या ठिकाणी टार्गेट ठेवलं जाईल कारण की आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण बघत आहोत यावेळेस मैदानामध्ये. चेंडू क्रमांक 5 असेल यावेळेस. पुन्हा एकदा हवेत चेंडू असेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दोघांचं भान आणि एकनाथचा लाभ. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाही. धाव फलकावरती होते 1 नाही बदल. धावसंख्या असणार आहे 71 अंकावर. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर या षटकातील शेवटचा चेंडू आपण बघणार आहोत. 6 आल्या तर या ठिकाणी 77 होतील. 78चं टार्गेट आली. 1 आले त्या ठिकाणी 72 होते. 73चं टार्गेट असेल. 2 आल्या त्या ठिकाणी 73 होते. 74चं टार्गेट असेल. 3 आल्या त्या ठिकाणी नक्कीच 74 होतील. 75चं टार्गेट असेल. 4 आल्या तर या ठिकाणी नक्कीच 75 होतील. 76चं टार्गेट असेल परंतु यावेळेस बघणार आहोत चेंडू मात्र डीप पॉईंटमध्ये. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत निघून जातो की नाही परंतु चेंडू स्टॉप झालाय कुठेतरी. तत्पूर्वी 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय नितीन यांनी परंतु बघणार तिसरी धाव कंप्लीट झाली आहे की नाही हे बघणं गरजेचं राहील. आणि षटक समाप्त होते. 3 धावा कंप्लीट होत आहेत. एकूण धावसंख्या असणाऱ्या 74 आणि 75 धावींचं लक्ष मात्र ठेवलंय. न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर आयोजित सुंदर अशी भव्य दिवस स्पर्धा टेनिस बॉल ओव्हरहँड क्रिकेट स्पर्धा आपण बघतो. या ठिकाणी नक्कीच मध्यंतरी पावसाने व्यत्यय आणला होता. या स्पर्धेला सुंदरसं पारितोषिकही लाभलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र या स्पर्धेला असणार आहे तब्बल 51,000चं. सूर्या ट्रॅक्टर्स समेत या ठिकाणी जर बघितलं तर सन्मान्य किरण भाऊ निखाडे यांच्या वतीने 51,000. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या तालुक्याचे सन्मान्य दमदार आमदार नितीन भाऊ पवार यांच्या वतीने असणार आहे. या ठिकाणी 30,000 रुपयांचं. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल सन्मान्य न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर यांच्या वतीने. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 21,000चं. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असताना न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर विजय देशमुख यांच्याकडनं 21,000चं. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे सन्मान्य संदीपजी जाधव संगम ट्रेडर्स कनासी यांच्या वतीने असणार आहे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक 11,000चं. त्यात 6व्या क्रमांकाचं पारितोषिक प्रतिष्ठित कोथिंबर व्यापारी गोळाखाल गंगापूर यांच्या वतीने असणार आहे. या ठिकाणी 11,000 रुपयांचं. त्यानंतर 7व्या क्रमांकाचं पारितोषिक असेल सन्मान्य नितीनजी बोरसे माजी सन्मान्य सरपंच ग्रामपंचायत कनासी यांच्या वतीने असणार आहे. 7व्या क्रमांक पारितोषिक 11,000. 8व्या क्रमांकाचं पारितोषिक राकेशजी गोविंद स्वर समृद्धी सीड्स यांच्या वतीने असणार आहे 7,000 रुपयांचं. 9व्या क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे पुण्याचा विकीजी पाटील पाडी तालुका अभन यांच्या वतीने असणार आहे 7,000 रुपयांचं. त्यानंतर 10व्या क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे वसंतजी पवार यांच्या वतीने वसंत लीला भारत गॅस एजन्सी कनास यांच्या वतीने. 8व्या क्रमांकाचं पारितोषिक असेल आहे 7,000 रुपयांचं. किरणजी बोरसे प्रतिष्ठित शेतकरी यांच्या वतीने असेल. 12व्या क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे रोशनजी बहिरम कन्सरा ऑनलाईन सर्व्हिसेस फोटो स्टुडिओ आणि रेडियम आर्ट कनास यांच्या वतीने. त्यानंतर या ठिकाणी 12व्या क्रमांकाचं पारितोषिक 7,000. 13व आणि 14व्या क्रमांकाचं पारितोषिक न्यू स्टार क्रिकेट गंगापूर यांच्या वतीने असणार आहे 7,000 रुपयांचं. प्रत्येक या ठिकाणी पोल विजेत्या संघासाठी टी शर्टचं योगदान दिलंय सन्मान्य रवींद्रजी बैरम निवृत्तीजी बागुल वैभवजी पाटील गोकुळजी शेजोळे संदीपजी जाधव दीपेशजी जाधव सदाशिव गांगुर्डे त्या समेत संदीप पवार जनार्दन गावित. त्यानंतर या ठिकाणी धनंजय देवरे सागर सोनवणे समेत बंटीदादा राजभोज विजयजी बागुल समेत या ठिकाणी अतुलजी दळवी आणि गणेशजी गायकवाड यांच्या वतीने. नक्की मित्रांनो सुंदर अशा स्पर्धेला सुंदर अशा ठिकाणी वैयक्तिक पारितोषिक आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी सन्माननीय जयरामजी गावित यांच्याकडनं पारितोषिक असणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज सन्माननीय रोशनजी व्यवहार यांच्याकडनं पारितोषिक असणार आहे. उत्कृष्ट विकेट किपर म्हणून संदीपजी सोना ज्वेलर्स कनास यांच्या वतीने असणार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सागरजी भोये अर्जुन सागर कृषी सेवा केंद्र अभोन यांच्या वतीने असेल. मालिकावीराचा पुरस्कार सन्मान्य कांतीलालजी बहिरम भगवती ग्लास अँड आई सप्तशृंगी अर्थ मोर्स कनास यांच्या वतीने असेल. सर्वांचंच आणि आयोजकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. मित्रांनो या ठिकाणी आपण म्हणतो ना वीर पाहावे खोदून लग्न पाहावे करून घर पाहावे बांधून तसेच स्पर्धा पाहावी आयोजित करून सुंदर असं आयोजन केलंय न्यू स्टार क्रिकेट गंगापूर आणि समस्त ग्रामस्थ
या ठिकाणी आपण बघत आहोत. या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये तरी या ठिकाणी चांगलाच प्रयत्न त्यांचाही राहिला आणि या ठिकाणी नक्की सुंदर अशी स्पर्धा आयोजित केली असेल गंगापूरच्या वतीने. पहिले षटक घेऊन येतात एकनाथ आहेत मैदानात. पहिले षटक एकनाथ यांच्याकडे असणार आहे. पहिला चेंडू या ठिकाणी घेऊन येतात फलंदाज मात्र असणार आहेत मैदानामध्ये. अजय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला मनोज असणार आहेत. बघणार आहोत पहिल्या षटकामध्ये एकनाथ काय धावा देतात बघणार मैदानात. चला सामना सुरू करायचा मित्रांनो. बॅडलाईची समस्या येणार नाही. अजय आणि या ठिकाणी बघणार आहोत फलंदाज मैदानामध्ये असणार आहे एकनाथ, सॉरी या ठिकाणी बघणार आहोत मनोज. यावेळेस बघितलं असेल चांगला फटका चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड, खराब फटकेबाजी चांगलीच करावी लागणार आहे. यावेळेस मात्र चेंडू आलाय नक्कीच्या ठिकाणी दमदार षटकारामध्ये. 6 धावा येत आहेत. 6 धाव्याने धावफलकात वाढवणाऱ्या धावसंख्या जाऊन पोहोचणाऱ्या 2 अंकावरती 10 ऑन बोर्ड. 10 धावा कंप्लीट. मित्रांनो इतक्या बक्षीसदात्यांनी बक्षीस आपल्याला दिले, सर्वांचाच आभार असेल. कारण की मित्रांनो तुम्हालाही माहित नाही कोणी या ठिकाणी 1 रुपयाचं 1 रुपया कोणाला देऊ शकणार नाही किंवा या ठिकाणी थोडीशी एक इडा गायछाप सुद्धा देणार नाही. पण तेवढं पारितोषिक दिलंय त्यांचं या ठिकाणी आभार असेल. असतात काही काही कंजूस माणसे पण काही दिलदारही असतात. सुंदर फटकेबाजी आजी यांच्याकडनं. त्यानंतर थोडासा दबाव मात्र गोलंदाजावरती बघतो. व्हाईट्स बॉल कॉल मात्र येणार आहे. चांगला चेंडू राहिला नाही परंतु ऑफस्टिकच्या खूप बाहेर चेंडू आणि एकूण धावसंख्या जर बघितले 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 16 अंकावरती धावसंख्या 17 अंकावरती असेल. एक व्हाईटची धाव मात्र आली. थोडासा खतरा मात्र निर्माण झालाय. धावा जरा 17 कोणत्या संघाला असेल खतरा. यावेळेस पुण्याचा फ्लॉट चेंडू बघणार आहोत राहुल यांच्याकडनं. वाट ये पट कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. संघासाठी तब्बल या ठिकाणी 4 धावा वाचवलेल्या आहेत. एक धाव फार महत्त्वाची मित्रांनो. इथं 2च धावा येणार आहे. 2 धावे धावफलकात होते वार. धावसंख्या 19 अंकावरती असतील. नक्कीच त्या ठिकाणी राहुल यांच्याकडे 100% एफर्ट दिलाय संघासाठी. नाही क्लिअर आहे मित्रा, टाइमपास करू नका. हाय लक्ष आहे आमचं, तुमच्याही कडचं लक्ष आहे. यावेळेस पुन्हा फ्लिक केलाय चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करता युवराज, परंतु रेस मात्र जिंकली जाईल चेंडूच्या वतीने. चौकार येत आहे. षटक समाप्त मात्र होणार आहे. क्रमांक पहिल्या षटकाच्या समाप्त याखेरीस 2 चौकार 2 षटकार 1 टुलेक व्हाईटच्या मदतीने जवळ आपण जर बघितले असतील धावा मात्र 23 असणार आहेत. नक्कीच बघितलं तर 22 धावा 6 चेंडूमध्येच कलेक्ट केल्या आपण बघितले असेल तर मिस्टर अजय यांनी. चांगली फटकेबाजी राहिली आहे. आपण बघतो या ठिकाणी की मैदानामध्ये संघासाठी आवश्यक आहे, कारण की जवळजवळ 75 धाव्यांचं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. सामना सुरू होण्यापूर्वी प्रति षटक या ठिकाणी 15च्या सरासरी धावसंख्या लागत होत्या. इथं तब्बल 23 धावा वसूल केलेल्या आहेत. मागील षटकाचा समाचार घेतला असेल आपण बघितलं अजयने, आणि यावेळेस मात्र मनोज स्ट्राईक युनिट असणार. केशव गावित गोलंदाजीच्या भूमिकेत. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी. 24 चेंडू बाकी असतील आणि 24 चेंडूमध्ये 52 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस अपील मात्र मोठी केले. पंचांचं काटेकोरपणे लक्ष आहे. निर्धाव चेंडू जातोय. चांगले या ठिकाणी प्रयत्न राहिला यष्टीरक्षकाचा. कुठेतरी फलंदाजाला पाय न हलू देण्याचा प्रयत्न राहील, कारण की तिथं या ठिकाणी अशाच प्रयत्न तुम्हाला कुठेतरी जिंकून देणार आहे. निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं आहे, परंतु ज्या पद्धतीने अजयने फलंदाजी पहिल्या षटकामध्ये केले तशाच प्रकारचे फलंदाजी मनोजला करावी लागणार आहे. 7 फार महत्त्वाचे, कारण की बैलगाडीत दोघं जर बैल चांगले चालत नसतील किंवा नागराला 2 बैल चांगले चालत नसतील तर कुठे नागरही या ठिकाणी फसला जातो आणि बैलगाडी या ठिकाणी व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे दोघांचे 7 महत्त्वाचे. यावेळेस चेंडू मात्र डीप पॉईंटच्या रिटर्नमध्ये मनोजच्या बॅटमधनं चांगला फटका. चेंडू मात्र निघून गेला हलकत मैदानाला गुदगुल्या करत. डीप थर्ड मॅनला चौकारासाठी 4 धाव्यांसाठी धावसंख्येत भर पडलेली आहे. धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे.
नो बॉल आहे का सर? नो बॉल प्लस सिंगल धाव या चौकार येतो या ठिकाणी. इकडे तिकडे बघू नका, बघा पुढे नीट. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. यावेळेस बघितलं असेल 7च चेंडू आणि धावसंख्या मात्र 28 अंकावरती. अशाच फलंदाजीची आवश्यकता मात्र संघाला आहे. बघणार आहोत पुन्हा एकदा चांगला फटका अक्रॉस द लाईन फटका खेळला चेंडू लॉंग ऑनच्या रिझर्व्हमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक नितीन मात्र तैनात असतील. 2 धावेचा प्रयत्न रोखलाय. एका धावेवरती समाधानी राहावं लागणार आहे. सिंगल धाव मात्र यावेळेस येते. धाव फलकात 1 वाढवला. धावसंख्या 29 ऑन बोर्ड. 29 धावा. पुढचा चेंडू केशव यांचा बघणार आहोत. पुन्हा एकदा अजय तयार होतात. यावेळेस पुन्हा एकदा मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा समन्वय नाहीये यावेळेस. चेंडू सर यष्टिरक्षकाच्या स्वाधीन गेलाय. निर्धाव चेंडू येतोय आणि नक्की धाव फलकावरती स्थिरता प्राप्त होणार आहे. यावेळेस धावसंख्या असतील 29 या अंकावरती. पुन्हा एकदा सुरेख लाईन बघायला मिळते. पुन्हा एकदा काहीतरी थांबवलंय फलंदाजाला. नक्कीच या ठिकाणी जर बघितलं या षटकामध्ये नो बॉल वगळता केवळ 1 धाव या ठिकाणी दिलेली आहे. 3 चेंडू आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेले आतापर्यंत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. छोटासा कानमंत्र मनोज यांच्याकडनं अजयसाठी असेल. कानमंत्राचा ठिकाणी वापर होईल की नाही, फायदा होईल की नाही. यावेळेस पुन्हा अक्रॉस लाईन फटका खेळतो. पंचांचा पडतो आपल्याकडे. अजयला मात्र बाद व्हावं लागेल. सुरेख काशी विकेट किपिंगचं प्रदर्शन दाखवताना मिस्टर दिलीप. पहिला धक्का लागला जातोय. तिसऱ्या पंचांकडे कॉल केलाय. बाद असणार आहे की नाही. विकेट असेल मित्रांनो. दोन षटकांच्या समतेअखेरीस अतिशय चांगलं षटक केशव गावित यांच्याकडनं राहिलंय. 29 धावा धावफलकात ते लागले गेलेले आहेत. सामन्यामधील समीकरण मात्र असणारा इथून जर बघितलं 29 धावा नंतर 75 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे 45 धाव्यांची नाही सॉरी या ठिकाणी बघणं 46 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 चेंडू बाकी 46 धाव्यांची गरज. प्रतिषटक 15.33च्या सरासरी धावसंख्या जमाव लागणार आहेत. विष्णू यावेळेस असणार आहे. केशव बहिरम यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती असणार आहेत. बघणार आहोत मनोज स्ट्राईक एंडवरती बघायला मिळतील. अठरा चेंडू 46. बॅटची कडा घेत चेंडू मात्र पाठीमागे लेग स्लिप मध्ये. बघणार आहोत यावेळेस नक्कीच धाव बहुतेक कंप्लीट झाली आहे की नाही. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाईल. बघणार आहोत धाव मिळेल तर या ठिकाणी 30 होतील, नाहीतर फलंदाज मात्र बाद होतील. ते चेक मात्र केलं जाईल धावबाद आहे की नाही. फलंदाज कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण टिपलं गेलं असेल. इट्स नॉट आउट. सुरक्षित धाव एक असणार आहे. धावसंख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचते.
मनोजच्या बॅटमध्ये सिंगल धावायचा प्रयत्न राहिला. थोडासा डेंजर चेंडला धाव लागत होतं मात्र विष्णू यांना, परंतु यावेळेस प्रयत्न चांगले या ठिकाणी केले. चांगली धाव इथं घेतली. थ्रो चांगला होता. तिथं यष्टीरक्षकाने आपलं कार्य चांगलं केलं होतं. वेळेची बचत करा कारण की वेळ मात्र आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. 17 चेंडू बाकी 45 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. नो बॉलचा कॉल मात्र पंचांच्या वतीने येतोय. नो बॉल झाल्यानंतर 31 धावा धावफलकात लागल्या जातील. परंतु आता फ्रीडची संधी मात्र असणार आहे. बघणार आहोत त्या ठिकाणी एक एक धाव, एक एक चेंडू, एक एक विकेट फार महत्त्वाची. तर सामना कोणता संघ जिंकेल, कोणत्या संघाला या ठिकाणी कष्टाचं फळ मिळेल, कोणत्या संघाच्या कष्टावरती मात्र पाणी फिरेल. जो हरेल तो घराचा रस्ता धरेल, परंतु या ठिकाणी जिंकेल तो मात्र ठिकाणी अंतिममध्ये जाऊन पोहोचेल. व्हाईट्स बॉल कॉल येतो पुन्हा एकदा. आपण जर बघितलं या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव एक्स्ट्रा स्वरूपात येते. धावसंख्या असणार आहे 32 अंकावरती. 75चं टार्गेट आहे. अजून 43 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी मात्र असणार आहे. थोडीशी खराब गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते. एकच चेंडू झाला आतापर्यंत आणि यावेळेस पायातून खोदून काढलेला फटका विष्णू यांचा बघणार आहोत. डीप मिड विकेटच्या रिझर्व्हमध्ये एक सिंगल धाव. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न राहील. एक एक धाव महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा बघितल्या तर या 2 धावा थ्रो अतिशय चांगला होता, परंतु तिथं फलंदाजाची धावगती मात्र चांगली होती. 34 धावा होणार आहे धावफलकावरती. पस्तीस धावा आहे, माफ करा मित्रांनो. वाटर शॉट यावेळेस गॅपमध्ये एका टप्प्याने चेंडू मात्र निघून चाललाय विष्णूच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा चौकार. 35 प्लस या ठिकाणी 4 जर बघितल्या 39 धावा धावफलकावरती आहेत. कमालीची फलंदाजी 36 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी चौकार येतोय. इथून 15 चेंडू आणि 39 धाव्यांची आवश्यक ज्या जिंकण्यासाठी असेल. सॉरी या ठिकाणी मित्रांनो 36 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी 75चं टार्गेट आहे. शेवटचं षटक या ठिकाणी नक्कीच कोणाकडे असेल. तत्पूर्वी यावेळेस मात्र पुन्हा एकदा विश्वासभरा फटका. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. काय कमालीची फलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा 39 प्लस 6 धावसंख्या असणार आहे 45 या अंकावरती. खराब गोलंदाजी आतापर्यंत बघते. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 23 धावा आल्या. तर दुसरं षटक मात्र चांगलं राहिलं केशव गावित यांचं. केवळ आणि केवळ आपण जर बघितलं असतील तर 3च धावा दिलेल्या होत्या. एक वाईडच्या स्वरूपात, नो बॉलच्या स्वरूपात, एक 2 सिंगलच्या मदतीने, पण एक विकेटही मात्र मिळून दिली होती. सुंदर फलंदाजी विष्णू यांच्याकडनं बघायला. संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकारांची पाऊस आतषबाजी मात्र केली जाते. याही वेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळली जाणार नाही. विकेट या ठिकाणी मनोजची लागली जाईल. धक्का क्रमांक. विकेट लागले जाते. चला फलंदाज नवीन लवकर यायचं मैदानामध्ये. शेवटचा चेंडू बाकी असेल षटकामधील. बघणार आहोत पहिल्या षटकामध्ये 23, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा. या षटकामध्ये आता व्हाईट, एक नो बॉल, एक सिंगल, एक टुडी, एक चौकार, एक षटकाराच्या मदतीने जवळजवळ आपण जर बघितलं 15 धावा आल्यात. पुन्हा एकदा एक सिंगल धावेचा प्रयत्न, परंतु तिथं धाव घेणार नाही आहेत. निर्धाव चेंडू जातो आहे आणि मला वाटतं षटक समाप्त होणाऱ्या क्रमांक आपण बघतो या ठिकाणी. तिसरं एकूण धावसंख्या आपण जर बघितली असेल नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जाईल. स्ट्राईक एंडवरती थ्रो झाला होता, तिथे या ठिकाणी फलंदाज बाद आहे की नाही ते चेक केलं जाईल. मात्र शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. वेट करा, वेट करा. रन तर घेतलाच नाही ना, फक्त विकेट आहे की नाही ते चेक करायचं आहे.
इट्स अ विकेट. आणि या गावाचे या ठिकाणी अजय देवगण वकील म्हणून ज्यांची ओळख आणि ब्रँडेड शेतकरी प्रगतशील शेतकरी अशोकजी गावित साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. पंच्याहत्तर धावांचं लक्ष आहे. प्रतिषटक 15 सरासरी धावसंख्या जमावाच्या 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी असेल. 12 चेंडू बाकी 30 धावांचं लक्ष पार करायचं आहे. नवीन फलंदाज पुन्हा प्रयत्न चांगले आहेत परंतु फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू निघून गेलाय. एका धावेसाठीचा प्रयत्न असेल. धावफलकात होते एक नाही वाढ. 46 धावा धावफलकात लागल्या जातील. अजूनही 11 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता. चांगलं षटक राहिलं तर गंगापूर संघ मात्र जिंकू शकतो, परंतु चांगली फलंदाजी राहिली तर या ठिकाणी दत्तनगर संघ जिंकू शकतो. या ठिकाणी महत्त्वाचा सामना आहे, कारण की जो संघ जिंकेल तो या ठिकाणी अंतिम 14 मध्ये जाऊन पोहोचेल. एकतरी पारितोषिक मात्र त्यांना मिळेल, परंतु जो संघ या ठिकाणी पराभूत ठरेल त्याची संधी मात्र या स्पर्धेमधून हुकेल आणि नक्कीच एक वर्ष त्यांना वाट पाहावं लागेल. यावेळेस बघणार रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. धाव फलकावर त्या ठिकाणी वाढ होणार नाही. आता आपण बघणार निर्धाव चेंडू जातोय. 10 चेंडू बाकी धावा लागणार आहेत. इथून या ठिकाणी 29 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. केशवचं षटक मात्र चांगलं राहिलंय, कारण की मित्रांनो मागील षटकामध्ये कमीत कमी धावा दिल्या होत्या, विकेट्सही मिळवल्या होत्या या ठिकाणी केशव यांनी. याही वेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना आपण बघतोय. आणि पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या समोरच्या दिशेमध्ये बघितलं गेलं तर नितीनच्या दोन्ही पायांच्या मध्ये चेंडू अडकला गेला होता आणि तत्पूर्वी आपण बघणार आहोत एकच घेतला ना सिंगलचा धाव मात्र येते. एक धाव फार महत्त्वाची. 47 धाव आपल्याला ते होणार आहेत पूर्ण. इथून या ठिकाणी बघणार आहोत 8 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण सामन्यामध्ये. सामना अजूनही जिंकता येऊ शकते. त्यासाठी षटकारांची आतषबाजी करावी लागेल, फटकेबाजी चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळतोय. यष्टिरक्षकाची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पडताना मिस्टर दिलीप फलंदाजीमधनं चांगलं कौतुक दाखवलं, कर्तव्य दाखवलं आणि यावेळेस गोलंदाजीमधनं या ठिकाणी बघा यष्टिरक्षकाच्या भूमिकेतून चांगलाच प्रयत्न. 7-28. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न बघणार आहोत. अपील तर मोठी झाली आहे, परंतु बघणार आहोत चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांग दाद मागितली जाते. यावेळेस विकेट लागले जाईल. नवीन फलंदाजाला यावं लागतंय. बॅट काही काळ हवेत होती, तत्पूर्वी या ठिकाणी यष्टिरक्षकाने चांगली भूमिका साकारली आणि अतिशय चांगलं षटक केशवजी गावित यांच्याकडे राहिलंय. कारण की मित्रांनो आपण बघितलं या ठिकाणी केवळ आणि केवळ 2च धावा दिल्या आहे आणि एक फलंदाज मात्र बाद झालाय. अठ्ठावीस 6 चेंडू 28 धावा. 6 बॉल रिमेन रिक्वायर्ड 28 रन्स. गोलंदाजी ट्रॅकवरती मिस्टर राहुल बहिरम यावेळेस येतात. बघणार आहोत त्या ठिकाणी 6 चेंडू 28 धावा होऊ शकतात त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर प्रयत्न केला तर. कारण की या ठिकाणी 3-4 षटकार मारले, 1 चौकार मारला तरी सामना जिंकता येऊ शकतो, परंतु तो प्रयत्न करावा लागेल तुम्हाला. षटकारांची आतषबाजी करा, टायमिंग या ठिकाणी घ्यावा लागेल. परंतु राहुलने मागील सामन्यामध्ये अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं शेवटचं. यावेळेस अपेक्षा मात्र त्याच पद्धतीची असेल. पुन्हा एकदा चांगला फटका. तिथं क्षेत्ररक्षक केशव गावित तैनात. गोलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणामध्ये चांगलं कार्य करताना इथं पुन्हा एकदा विकेट लागले जाते. धाव संख्येमध्ये स्थिरावले कुठेतरी. 47 धावा धावफलकावरती अजून 28 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र 5 वाक्य असतील. आमचे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी घेतात तंबाखू लावतायत, चुला मारतायत पुन्हा पुन्हा. त्यांचे सहर्ष स्वागत असेल. या ठिकाणी बघितलं असेल तर एक अंबल मात्र या ठिकाणी सर्वांच्यासाठी आहे तंबाखू खाणं. परंतु तंबाखू वगैरे खा, परंतु लग्न झालं नसेल तर दारू पिऊ नका. कारण की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे कोट्यांची इस्टेट असू द्यात, मुलीचा बाप सांगतो मुलगा दारू पित नाही ना. कारण की या ठिकाणी अंबलवाले या ठिकाणी ज्यांचं लग्न झालं त्यांनी दारू पिऊ नका, कारण की व्यसन करू नका, नाहीतर जी मिळाली ती पण निघून जायची. असं व्हायला नको, त्यामुळे व्यसन करू नका.
मिस्टर अनिल नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा घेत चेंडू मात्र पाठीमागे फसलीमध्ये जातोय. एक धाव मात्र आले असेल. एका धावेत धावफलकाद्वारे धावसंख्या 48 अंकावरती असणार आहे. 4 चेंडू बाकी, धावा लागतात 27. दत्तनगर संघाला विकेट लागले गेल्यानंतर सुरुवात अतिशय चांगली होती. 23 धावा पहिल्या षटकामध्ये आला होत्या. त्यानंतर अतिशय चांगला प्रयत्न राहिला गोलंदाजाचा. अन्यथा ठिकाणी अजयची विकेट गेल्यानंतर सामन्यामध्ये निर्णय मात्र वेगळा राहिला असता, कारण की पहिल्या षटकामध्ये 23 धावा वसूल केलेल्या होत्या. चांगली फलंदाजी राहिली. मनोजही बाद झाले. त्यानंतर थोडीशी गलती मात्र लागली संघाला. अनिल नवीन फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट प्लेनचा चेंडू. काय कमालीची गोलंदाजी राहुल यांच्याकडे. निर्धाव चेंडू जातोय. सामन्यामध्ये औपचारिकता मात्र राहिली आहे. जवळजवळ बघितलं गेलं तर मित्रांनो अजूनही चेंडूमध्ये आपण जर बघितलं प्रति चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू बाकी, 27 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी. अक्रॉस द लाईन फटका. यावेळेस बघितलं गेलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. तिथं केशव बहिरम तैनात असणार. 1 धाव तर होते कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही, कारण की औपचारिकता राहिला. सामन्यामध्ये 49 धावा कंप्लीट होत आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. मेगा फायनल मधील या ठिकाणी आजच्या पोल मधील जर बघितलं तर या ठिकाणी शेवटचे 2 चेंडून संघ मात्र नक्की विजयाच्या दिशेने जाताना आपण बघत आहोत. गंगापूर संघाचा नक्कीच या ठिकाणी चांगला प्रयत्न राहिला, चांगली गोलंदाजी राहिली, त्यामुळे संघ कुठे या ठिकाणी विजयाच्या दिशेने जातोय. 2 पावलं दूर इथून या ठिकाणी बघणार आहोत. अजूनही 2 चेंडू धावा लागतायत. 26. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु एकच धाव मात्र बहुतेक राहील. सिंगल धाव्याने संघाचा अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा कंप्लीट होणार. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. या इनिंग मधील या षटकातील शेवटचा चेंडू मात्र बघायला मिळेल. फटका हवेत आणि या ठिकाणी झेल टिपला जाईल आणि हा सामना मात्र खिशात घातलाय. नक्कीच या ठिकाणी अंतिम संवादामध्ये जाणारा 8वा संघ ठरला जातोय. गंगापूर संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि नक्कीच कौतुक करावं लागणार दत्तनगर संघाचं. बॅड लक लागलं शेवटचं. नक्कीच या ठिकाणी त्यांना थोडं विकेट गेल्यामुळे महागडं ठरलं, नाहीतर या ठिकाणी नाराजगी राहिली असती गंगापूरकरांवरती आणि हाऊस मात्र आनंद राहिला असता चेहऱ्यावरती दत्तनगर संघाच्या. परंतु मित्रांनो असो द्या, या ठिकाणी जरी तुम्ही हा सामना जिंकला नाही परंतु प्रयत्न तर चांगले केले, त्यामुळे तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी नक्कीच शुभेच्छा असतील. पुढील स्पर्धेमध्ये कुठे तुम्ही सहभाग नोंदवा त्यावेळेस मात्र नक्की तुम्हाला शुभेच्छा असतील आणि तुम्ही नक्की पोल विजेता होणार, कारण की तसाच या ठिकाणी तुमचा खेळही मात्र आहे. परंतु या ठिकाणी गंगापूर संघाचे पुन्हा एकदा अभिनंदन. आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आजचा दिवस समज झाला असं घोषित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र आणि जय आदिवासी. धन्यवाद.